माझे नाव आनंद आहे. मला 3 मुले होती. मी माझ्या मुलांवर खूप प्रेम केले होते आणि त्यांच्या सुखासाठी माझे आयुष्य पणाला लावले. पण एक वेळ अशी आली जेव्हा मी एका मोठ्या आजाराने ग्रासलो. माझ्या मुलांसाठी मी ओझे झालो होतो. एकाने दुसऱ्याकडे, दुसऱ्याने तिसऱ्याकडे मला पाठवले आणि कुणालाही मला आपल्या घरात ठेवायचे नव्हते. जेव्हा मी निरोगी आणि कमावणारा होतो तेव्हा मात्र ते मला आपल्यासोबत ठेवण्यासाठी भांडायचे. पण आता आजारी पडल्यावर तिन्ही मुलांनी मला घरातून काढून टाकले. मी त्यांच्यावर ओझे होऊ नये म्हणून एक निर्णय घेतला. मी माझ्या मूळ गावी परतलो. तिथे जाऊन मी असे काहीतरी केले ज्यामुळे माझी मुले चक्रावून गेली. त्यांना माझ्या मृत्यूची बातमी मिळाली. जेव्हा ते गावात आले तेव्हा मला जिवंत पाहून त्यांचे पाय जमिनीला टेकले नाहीत. त्यांना प्रश्न पडला की माझ्या मृत्यूची बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली. मी लहानपणापासून गरिबी पाहिली होती. माझे भावंड आणि मी खूप वाईट परिस्थितीतून गेलो होतो. मी विचार केला होता की माझ्या मुलांना असे गरिबीचे आयुष्य कधीच जगू देणार नाही. त्यांच्यासाठी मी सर्व काही करेन. मी एका छोट्या गावात राहत होतो जिथे आधीच खूप गरिबी होती. पण तरीही मी माझ्या मेहनतीने स्वतःसाठी सर्व काही सुधारले. मी माझ्या बहिणींचे लग्न केले कारण मी सर्वात मोठा होतो आणि नंतर माझ्या स्वतःच्या लग्नाचा विचार केला. माझे सर्व भावंड गावात राहत होती. आम्ही गरीब असलो तरी एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. मी इतके कष्ट केले की माझ्या कष्टाने कमवलेल्या पैशातून गावातच एक मोठे घर बांधले. माझ्या लग्नानंतर मला माझी पत्नी कमला आणि मुलांना तिथेच ठेवायचे होते. माझे दोन्ही भाऊही खूप कष्टकरी होते. आम्ही बालपणात आराम करू शकलो नाही, पण तरुणपणात आम्ही आमच्या परिश्रमाने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही केले. मग एके दिवशी माझ्या बहिणींनी माझ्यासाठी एक स्थळ शोधले आणि गावातल्याच एका साध्या मुलीशी माझे लग्न लावून दिले. माझे आईवडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे आम्ही भावंड नेहमी एकमेकांना आधार देत होतो. माझ्या दोन्ही भावांचीही लग्ने झाली होती आणि त्यांनी त्यांची छोटी घरे बांधून ते आपल्या कुटुंबासोबत गावी राहत होते. लग्नानंतर काही महिने गेले आणि माझ्या पत्नीचे काही विचित्र वर्तन माझ्या लक्षात येऊ लागले. मी कामावर जाई, पण परतल्यावर परिसरातील काही लोक माझ्याकडे तक्रार करायचे की एक माणूस तुमच्या घरी तुमच्या मागे येतो. मला वाटले की माझी पत्नी चांगली आणि सुंदर आहे, त्यामुळे लोकांना तिचा हेवा वाटतो. पण जेव्हा तिच्याविषयीच्या तक्रारी वाढू लागल्या तेव्हा मला काहीतरी करावे लागले. त्यातच लग्नाला फक्त 2 महिने झाले असताना माझी पत्नी गर्भवती असल्याचे कळले. एके दिवशी मी तिला विचारले की लोक तुझ्याबद्दल खूप बोलतात, कोणीतरी माझ्या मागे घरी येतो असे म्हणतात. ती म्हणाली की असे काही नाही, माझे मामा येतात आणि तुम्हाला माहीत आहे की मी 7 भावांची एकुलती एक बहीण आहे, त्यामुळे माझे काही भाऊ मला भेटायला येतात. आपल्या इथल्या लोकांना हे माहीत नाही म्हणून ते गैरसमज करून तुम्हाला सांगतात. मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला कारण माझा तिच्यावर खूप विश्वास होता. तिने वचन दिले की ती माझा विश्वास कधीच मोडणार नाही. वेळ जात होता. माझ्या पत्नीने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव आम्ही राजन ठेवले. मुलाच्या जन्माने घरात खूप शुभ पाऊल टाकले. राजन 1 वर्षाचा होण्यापूर्वीच माझी पत्नी पुन्हा गर्भवती झाली. मुलांच्या येण्याने माझा व्यवसाय आकाशाला स्पर्श करू लागला. मी मोहरीच्या तेलाचा व्यापार करत असे. गावातून तेल घेऊन ते शहरात विकत असे. माझा व्यवसाय खूप चांगला चालला आणि मला खूप नफा मिळू लागला. मी गावात अधिक जमीन खरेदी करू लागलो जेणेकरून माझ्या मुलांना आरामदायी जीवन जगता यावे. मला वाटायचे की मी पाहिलेले गरिबीचे जीवन माझ्या मुलांना कधीच दिसू नये. मी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि जिवंत असेपर्यंत काम करत राहीन. वेळ जात होता. माझ्या पत्नीने दुसऱ्या मुलालाही जन्म दिला. आता मला 2 मुले होती, पण आजूबाजूचे लोक अजूनही माझ्याकडे माझ्या पत्नीवर लक्ष ठेवण्यास सांगत होते. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. मला माझे घर तुटू नये असे वाटत होते. मी माझ्या पत्नीवर जास्तीत जास्त विश्वास ठेवला. मी कामात खूप व्यस्त असायचो. सकाळी घरून निघालो की रात्री 8 वाजेपर्यंत परत येत असे. माझी पत्नी मला दुपारचे जेवण आणि सकाळी नाश्ता देत असे. माझे काम शहरात जाण्याचे असल्याने मी घरात कमीच राहत असे. वेळ जात होता. देवाच्या कृपेने मला 3रा मुलगा झाला. आता मला 3 मुले होती आणि माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली होती. या 4 वर्षात मी खूप मेहनत केली, खूप प्रगती केली आणि माझ्या आयुष्यात खूप आनंदी होतो. मग एक वेळ अशी आली जेव्हा शहरात जाताना माझ्या गाडीचा अचानक अपघात झाला. मला जास्त दुखापत झाली नाही, पण लोकांनी मला रस्त्यावरून उचलून दवाखान्यात दाखल केले.
तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की माझ्या पायाला अंतर्गत दुखापत झाली आहे आणि मला 1 महिन्यासाठी अंथरुणावरून खाली उतरायचे नाही. मी काळजीत पडलो. मला लहान मुले होती. जर मी 1 महिना अंथरुणावर राहिलो असतो तर सर्व काही बिघडले असते. मग माझ्या एका मित्राने मला समजावले की काळजी करू नकोस, आयुष्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. 1 महिना विश्रांती घे, बरे झाल्यावर पुन्हा काम कर. माझी पत्नी माझ्या अपघाताने खूप अस्वस्थ झाली होती. मला माहीत नव्हते की ती माझ्या दुखापतीमुळे अस्वस्थ आहे की मी आता घरात राहणार असल्याने अधिक अस्वस्थ आहे. मला कधीच सुट्टी नव्हती. माझे आयुष्य सुधारण्यासाठी मी नेहमीच कठोर परिश्रम करत असे. माझी पत्नी माझ्या मागे काय करते, ती कशी जगते, कोणाला भेटते, ती कुठे जाते आणि कधी घरी येते हे मला माहीत नव्हते. लोकांनी तक्रारी केल्या तरी मी नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा मी या 1 महिन्यात घरी राहिलो तेव्हा हळूहळू माझ्या पत्नीचे वर्तन माझ्यासमोर येऊ लागले. ती नेहमी अस्वस्थ असायची. तिला पाहून असे वाटायचे की ती कोणाची तरी वाट पाहत आहे. तिला भीती वाटायची की घरात कोणी येऊ नये. एके दिवशी माझ्या मुलाने मला सांगितले की बाबा, तुमच्या मागे बरेच काका येतात. मम्मी आम्हाला बाहेर खेळायला पाठवते आणि ते काका मम्मीला खोलीत बोलवतात. मला मुलाचे ऐकून आश्चर्य वाटले. मी मुलाला सांगितले की तो तुमचा काका आहे, पण तो म्हणाला की कोणताही मामा घरी येत नाही. हे ऐकून मला थोडासा त्रास झाला. मला वाटले की आता काहीतरी करावे लागेल. मला माझ्या पत्नीच्या सत्याबद्दल जाणून घ्यावे लागेल, कारण मुले कधीच खोटे बोलत नाहीत. माझा मुलगा मला जे सांगत होता तेच खरे होते. तो म्हणाला की जेव्हा तुम्ही घरात नसता तेव्हा प्रत्येक काका दररोज घरी येतो आणि माझ्यासाठी आणि भावांसाठी खूप पैसे देतो. हे ऐकून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की माझ्या पाठीमागे कोण येत असेल. मला काहीही करून माझे आरोग्य सुधारावे लागले. 1 महिना शक्य तितक्या लवकर जावा अशी माझी इच्छा होती. जेव्हा माझी बेड रेस्ट संपली तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगितले की मी कामावर जात आहे. त्या दिवशी ती खूप आनंदी झाली. पण मी कामावर गेलो नाही. मी माझ्या परिसरात फिरत राहिलो. हा हिवाळ्याचा हंगाम होता, त्यामुळे मी स्वतःला गुंडाळून घेतले आणि माझा चेहरा लपवला. कदाचित पहिल्याच दिवशी कोणी आले नाही, पण दुसऱ्या दिवशी तेव्हा योग्य वेळी घर सोडले आणि माझ्या घराकडे पाहत राहिलो तेव्हा मला दिसले की एक अनोळखी माणूस माझ्या घरात शिरला आहे. तो घरात गेला. मी त्या व्यक्तीचा चेहरा ओळखू शकलो नाही. माझ्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिला 7 भाऊ होते आणि मला तिचे 7ही भाऊ चांगले माहीत होते. ती म्हणाली होती की माझा भाऊ माझी काळजी घेण्यासाठी घरी येत आहे. मग ही व्यक्ती कोण होती? थोड्या वेळाने मुले घराबाहेर पडू लागली. माझ्या मोठ्या मुलाच्या म्हणण्यानुसार तो माणूस माझ्या पत्नीसोबत घरात एकटा होता. आता मला काहीतरी पाऊल उचलावे लागले, कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहत होतो ते योग्य नव्हते आणि ते माझ्या सहनशीलतेच्या बाहेर होते. मी ताबडतोब घरात प्रवेश केला. मुलांनी मला दारात पाहिले. मी घरात प्रवेश करताच अंगण पूर्णपणे रिकामे होते. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा माझी पत्नी त्या अनोळखी व्यक्तीसोबत पलंगावर बसली होती. हे सर्व पाहून माझे रक्त सळसळले. माझी पत्नी आणि त्या माणसाचे डोळे माझ्यावर पडताच दोघेही एकाच झटक्यात उभे राहिले. कमला माझ्याकडे फाटलेल्या डोळ्यांनी पाहू लागली. ती म्हणाली, तुम्ही कधी आलात? मी म्हणालो, मी गेलोच नाही. नक्की हे काय चालले आहे आणि हा कोण आहे? तो माणूस घाबरू लागला. मी एका झटक्यात त्या माणसाची कॉलर पकडली. मी ओरडलो आणि म्हणालो, तू कोण आहेस आणि तू माझ्या घरात काय करत आहेस? त्याने मला जमिनीवर जोरदार ढकलले आणि माझ्यापासून वाचून तो घरातून पळून गेला. मी त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो माझ्या हातात आला नाही. आज आपली चोरी पकडली गेल्यामुळे कमला खूप घाबरली होती. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, कमला, आता मला सर्व सत्य सांग, नाहीतर मी पोलिसांना बोलवतो. पोलिसांच्या नावाने ती घाबरली. ती म्हणाली, मला माफ करा. खरं तर माझे आधीपासूनच संबंध होते. मी माझ्या सवयीला बळी पडले, म्हणून लग्नानंतरही तुम्ही घरात नसण्याचा फायदा घेऊन मी पुरुषांशी संबंध ठेवत राहिले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हणालो, तू काय म्हणत आहेस? ती खूप रडत होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि माफी मागितली. मी तिला माफ करू शकलो नाही, कारण तिने माझ्या पाठीमागे माझा विश्वास तोडला होता. तिने मुलांनाही महत्त्व दिले नाही. ही मुले माझी आहेत की आणखी कोणाची, असा विचार माझ्या मनात आला. पण मला वाटले की मुले निरागस आहेत. मला खूप वाईट वाटले की परिसरातील लोकांनी
मला माझ्या पत्नीबद्दल आधीच सावध केले होते, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मी डोके धरून बसलो. मी एक असा माणूस होतो ज्याने कधीही स्त्रीशी गैरवर्तन केले नाही. या स्त्रीसोबत मी माझे संपूर्ण आयुष्य घालवण्याची स्वप्ने पाहिली होती, पण माझ्या पाठीमागे ती माझ्याशी फसवणूक करत होती. मला आठवले की एके दिवशी तिने मला वचन दिले होते की ती मला कधीच फसवणार नाही आणि माझा विश्वास तोडणार नाही. पण जे काही माझ्या डोळ्यासमोर होते आणि तिने तिच्या तोंडातून जे काही बोलले त्यावर आता मला विश्वास ठेवावा लागणार होता. कमला माझी माफी मागत होती, पण मी तिला माफ करणार नाही. माझा आधार फक्त माझी मुले होती. मला तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकायचे होते. मी तिला त्याच क्षणी माझ्या घरातून बाहेर पडायला सांगितले. मी म्हणालो, मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. तू माझ्यासोबत जे काही केलेस ते अजिबात चांगले नव्हते. मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझ्या अनुपस्थितीचा आणि माझ्या विश्वासाचा फायदा घेतलास. माझ्याच घरात दुसऱ्या पुरुषांना बोलवलेस. ती म्हणाली की मी असे करणार नाही. मी म्हणालो, नाही, मी यापुढे तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण तू विश्वास ठेवण्यासारखी स्त्री नाहीस. तू येथून तुझ्या सामानासह जाऊ शकतेस. फक्त माझ्या मुलांना सोडून जा, कारण मला माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे. ती खूप रडत होती, विनंती करत होती. मी तिला तिच्या माहेरी पाठवले आणि दुसऱ्याच दिवशी घटस्फोटाची कागदपत्रे तयार करून तिच्या घरी पाठवली. माझ्याशी तिचे सर्व संबंध संपले. माझ्या हृदयात खूप दुःख झाले होते. जेव्हा माझ्या भावंडांना हे कळले तेव्हा तेही आमच्या घरी आले. माझा भाऊ म्हणाला, तू त्या बाईबद्दल का सांगितले नाहीस की ती तुझ्या मागे बरंच काही करत आहे. आम्ही तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ. मी म्हणालो, नाही, मी कोणाचेच वाईट केले नाही. तिच्यासोबत चुकीचे वागलो नाही. ती अजूनही माझी पत्नी होती. मी तिच्यासोबत वाईट करण्याचा विचार करू शकत नाही. माझी धाकटी बहीण म्हणाली, भाऊ, तू इतरांचा विचार करतोस. इतरांचा विचार करताना तू नेहमी स्वतःचे नुकसान करून घेतले आहेस. आता तू तिला घरातून बाहेर काढले. मुलांनाही तिच्यासोबत का बरं पाठवले नाहीस? तुला माहीत आहे का ही तुझी मुले आहेत की आणखी कोणाची आहेत? मी म्हणालो, ही मुले कुणाचीही असली तरी ती मला वडील म्हणतात. मी त्यांना नेहमीच वाढवीन जसे मी करत आलो आहे. ही माझी मुले आहेत. मी कमलासोबतचे सर्व संबंध संपवले आहेत, पण मला माझ्या मुलांशी कोणताही संबंध संपवायचा नाही. माझा मोठा भाऊ म्हणाला की आता आनंदने दुसरे लग्न करावे. या मुलांना वाढवणे तुझ्यासाठी खूप कठीण होईल. मी म्हणालो, नाही, मी दुसरे लग्न करणार नाही. दुसरे लग्न करून मी माझ्या मुलांचे आयुष्य खराब करू इच्छित नाही. माझ्या आयुष्यात दुसरी स्त्री आली तर तिला मला आणि माझ्या मुलांनाही समजून घेणे जमणार नाही. मी हे अजिबात होऊ देऊ शकत नाही. माझ्या मुलांचे गैरवर्तन झालेले मला अजिबात सहन होणार नाही. माझी बहीण म्हणाली, भाऊ, नाही, आम्ही तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधू. मी म्हणालो की मी आता लग्नाबद्दल बोलत नाही. प्रत्येकाने मला समजावले की तुमची मुले लहान आहेत आणि तुम्ही त्यांना एकटे कसे काय वाढवणार. पण मी त्यांना सांगितले की मी माझ्या मुलांसाठी काहीतरी करेन. मी त्यांचा आई आणि वडील दोघेही असेन. मी त्यांना स्वतःच वाढवेन. मी दुसरे लग्न करणार नाही. मी कामावरही जात असे, मुलांची काळजी घेत असे, मुलांना अन्न शिजवून देत असे आणि घरही स्वच्छ ठेवत असे. गावातील सर्व लोकांना माझ्यासाठी खूप वाईट वाटायचे. लोक अजूनही मला समजावत होते की तुम्ही आयुष्याच्या खूप कठीण काळातून जात आहात. दुसरे लग्न करा, ते तुमच्यासाठी खूप सोपे जाईल. पण मी कुणाचेही ऐकले नाही. माझी मुले माझ्यासाठी अधिक महत्त्वाची होती. आत्ताही मला दुसऱ्या बाईवर विश्वास नव्हता. माझे आयुष्य खूप कठीण जात होते. मला वाटले की हे सर्व फक्त काळाची बाब आहे. ही काही वर्षे कठीण आहेत. ही कठीण वर्षे कधी जातील? माझी मुले कधी मोठी होतील? त्यांची लग्ने होतील, ते कमावणारे होतील. त्यामुळे मला त्यांच्याकडून खूप आधार मिळेल. मी यापूर्वी शहरात माझे मोहरीचे तेल पुरवत असे. आता मी ऑनलाईन वितरण काम सुरू केले. माझ्या स्वतःच्या जमिनीवर तेल काढले जात असे. या कामाचा फारसा फायदा झाला नाही, पण मी वेळ कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. मुलेही हळूहळू मोठी झाली. मी मुलांना शहरात शिक्षणासाठी पाठवले, पण तेथून मुलांना घेऊन जाणे मला खूप जड गेले आणि मग कामातही तोटा झाला. मी विचार केला की मी शहरातच का जात नाही. मी शहरात जाऊन एक घर विकत घेईन आणि तिथे माझे जीवन सुरू करीन. मुलेही अभ्यास करत राहतील, माझे कामही चांगले होईल. असो, मी या गावात राहतो, त्यामुळे मला तिच्या विश्वासघाताची आठवण येते
आणि मग माझे घर आणि मुले पाहून मला राग येतो की हे सर्व माझ्या आयुष्यात का घडले. मुलांना त्यांच्या आईची बऱ्याच वेळा आठवण येत असे, पण मी त्यांना समजावले होते की तुमची आई वारली आहे, आता मी फक्त तुमच्यासाठी आहे. मुले लहान होती, काही दिवस त्यांना त्यांच्या आईशिवाय जगण्यात अडचण आली, पण वेळेनुसार सर्व काही चांगले झाले. लहान मुलांना वाढवणे माझ्यासाठी खूप जड होते, पण तो वाईट काळही गेला. मी माझे सर्व सामान पॅक केले आणि शहरात स्थलांतर केले. माझ्या भावंडांनाही हे आवडले नाही की मी माझ्या मुलांसोबत शहरात जात आहे, पण मुलांच्या शिक्षणाविषयी आणि माझ्या व्यवसायाविषयीची चर्चा होती, म्हणूनच शहरात जाणे मला खूप महत्त्वाचे होते. मी माझा सर्व व्यवसाय गावातून पूर्ण केला आणि शहरात नवीन सुरुवात केली. आता मी येथून एक नवीन जीवन सुरू केले. हे पाहून जेव्हा मुले लहान होती तेव्हा त्यांना काहीही माहीत नव्हते. इथेही व्यवसायात बरीच प्रगती झाली. मोठा मुलगा राजन, दुसरा मुलगा प्रतीक आणि तिसरा रवी, तिन्ही मुले माझ्यासोबत व्यवसायात हातभार लावत असत. आता आमचे तेल एक चांगली ब्रँडेड कंपनी बनली होती. लोकांना आमचे ब्रँडेड तेल खूप आवडले. वेळेनुसार मी माझ्या मुलांना एकामागोमाग एक लग्न करून दिले. पैशाची कमतरता नव्हती. मोठ्या मुलाला त्याचे घर वेगळे दिले, दुसऱ्या मुलालाही स्वतंत्र घर दिले आणि तिसऱ्या मुलालाही. हे तिघेही त्यांच्या पत्नीसोबत आनंदी होते आणि वेगवेगळ्या घरात शांतपणे राहत होते. पण मी मुख्यतः माझा मोठा मुलगा राजनसोबत राहत असे, कारण त्याला माझ्या व्यवसायात अधिक रस होता. माझी बाकीची मुले वेगवेगळी कामे करत असत. धाकट्या मुलाला नोकरी करायला आवडत होती. त्याने अभ्यास पूर्ण केल्यावर एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. सर्वात धाकटा मुलगा रवी शाळेत शिक्षक म्हणून काम करत असे. ते दोघेही माझ्या व्यवसायातून बाजूला झाले, पण ते जे काही काम करत होते त्यातून त्यांना खूप पैसे मिळत होते. राजनचे लग्न झाले. त्याची पत्नी खूप चांगली होती, माझी खूप काळजी घेत असे. मोठ्या मुलाला 2 मुले होती, धाकट्याला 1 मुलगी होती आणि सर्वात लहान मुलालाही 1 मुलगी होती. जेव्हा मी माझ्या मुलांच्या घरी जाई तेव्हा त्यांना माझ्या गरजांची कमतरता जाणवू नये. त्यांनी माझी खूप काळजी घ्यावी. पण एक गोष्ट होती ज्यामुळे मला नेहमीच त्रास होत असे. माझे दोन्ही मुलगे वेगळे राहत होते. त्यांनी मला कधीही पैसे दिले नाहीत आणि जेव्हा राजनला आपल्या पत्नीसोबत फिरायला जायचे असायचे तेव्हा तो माझ्याकडे पैसे मागत असे. दोघांनीही माझी परवानगी घेतली नाही किंवा कामाकडे अधिक लक्ष दिले नाही. त्यांचे लक्ष त्यांच्या मुलांवर आणि पत्नीवर अधिक होते. जेव्हा मी घरात जाई आणि प्रत्येक महिन्याच्या हिशोबाबद्दल त्यांच्याशी बोललो तेव्हा त्याला काहीच माहीत नसायचे. त्याला वाटायचे की वडील कमाई करत आहेत, कारखान्यात जाऊन काय करायचे. ही गोष्ट मला कुठेतरी खूप आवडली होती. मी आयुष्यभर खूप कठोर परिश्रम केले, इतका मोठा व्यवसाय उभा केला होता, मुलांना सक्षम केले होते. मला वाटले की आता या लोकांचा मला विश्रांती घेण्यास आणि सर्व जबाबदारी घेण्यास सांगण्याचा हक्क आहे. पण या दोघांनीही त्यांच्या जीवनाचा वेगळा अर्थ काढला होता आणि या मुलानेही माझ्या स्वतःच्या व्यवसायात सामील होऊन व्यवसाय समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण मुलांच्या आणि मुलींच्या वागण्यात माझ्यासाठी कधी कमतरता नव्हती. सर्व चांगले होते, सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मग एका दिवसात अचानक आयुष्यात एक वेगळे वळण आले, ज्यामुळे आमच्या सर्वांचा नाश झाला. एके दिवशी कारखान्यात अचानक आग लागली. तिथे इतकी प्रचंड आग लागली होती की कारखान्यातील प्रत्येक गोष्ट राख झाली. याबद्दल मला वाईट वाटले, पण माझ्या मुलाला याचा काही अर्थ नव्हता. तो अजूनही आपल्या कुटुंबासोबत सहलीला गेला होता. जेव्हा जेव्हा मी माझ्या दोन्ही लहान मुलांच्या घरी जाई तेव्हा त्याने मला तिथे जास्त काळ राहू दिले नाही. लवकरच परत आणायचे. बाबा, तुमची खूप आठवण येते, घरी या. याचे कारण मी सर्व घरांचे खर्च स्वतः करत असे. सभागृहातील प्रत्येक गोष्टीचे बिल गोळा करण्याची माझी जबाबदारी होती. मला किती पैसे खर्च करावे लागतील तो माझ्याकडून त्याचे पैसे विचारत असे. त्याला दिवसातून बऱ्याच वेळा गरज असे. तो माझ्याकडून पुन्हा पुन्हा पैसे विचारत असे. म्हणून जेव्हा मी घर सोडत असे तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा. मी नेहमीच माझे पैसे वाचवले, वायफळ खर्च केले नाहीत. पण माझे तिन्ही मुले खूप वायफळ खर्च करत आहेत. रवी आणि प्रतीकही माझ्यापासून स्वतंत्रपणे जगू शकत होते, पण प्रत्येक तिसऱ्या दिवशी त्यांना माझी गरज असे. मी या सर्व निमित्तांवर चिडलो होतो. मी त्यांना पैसे देईपर्यंत मी अगदी ठीक होतो, पण आता जेव्हा माझ्या व्यवसायात तोटा झाला होता तेव्हा ते पाहण्यासारखे कोणीही नव्हते. याबद्दल अतिशय खेद वाटला. कारखान्यात आगीमुळे मला हळूहळू नुकसान झाले. बऱ्याच मशीन्सचे नुकसान झाले, बरेच तेल खराब झाले.
कामगार कामावर येण्यास नकार देत होते. मी खूप अस्वस्थ होतो. सर्व बाजूंनी माझ्यावर इतका वाईट काळ होता की माझी प्रकृती अधिकच खराब होत होती. एके दिवशी मी रवी, प्रतीक, राजन तिघांनाही माझ्यासमोर बसवले आणि म्हणालो की माझा व्यवसाय बुडत आहे. मी आता म्हातारं झालो आहे. मी यापुढे हा व्यवसाय पुन्हा उभा करू शकत नाही. तुम्ही लोक आता आपल्या वडिलांचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करा. नंतर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. ती दोन्ही मुले गप्प बसली आणि म्हणाले की नाही, आम्ही काम करत नाही. आमच्यासाठी तेच आहे. तुम्ही हे सर्व राजन भैयाला सांगा. राजन म्हणाला की मी काय करावे बाबा, आणि तसंही आम्हाला पुन्हा व्यवसाय करण्यासाठी काय आवश्यक आहे? आपल्याकडे आधीपासूनच बरीच जमीन मालमत्ता आहे. आपण आपला व्यवसाय विकून प्रारंभ करा. मी म्हणालो, नाही मुला, मी तुझ्या वाईट वेळेसाठी तुझ्यासाठी ठेवले आहे. आता तुम्ही लोक कठोर परिश्रम करू शकता आणि आपल्या समजुतीसह पुन्हा सर्व काही करू शकता. जर मी हे सर्व काही व्यवसायावर ठेवले तर मला ते देण्यास काहीच नसते. तिघेही शांत असते. तिघांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही काही करू शकत नाही. मी खूप दुःखी होतो. कालांतराने माझा व्यवसाय पूर्णपणे नष्ट झाला होता, जो मी माझ्या मेहनतीने उभा केला होता. पण माझ्या मुलांना काही फरक पडत नव्हता. त्यांना माहीत होते की आता त्यांचे वडील रिकामे आहेत, तरीही मला बोलण्यावर विचारायचे. मी त्यांना पैसे देण्यास नकार दिला, कारण आतापर्यंत मी त्यांना बरीच ठेवी दिली होती. मी त्यांना नेहमीच माझी कमाई दिली होती, पण त्यांनी मला त्यांच्या कमाईचे पैसे कधीच दिले नव्हते. आता जेव्हा मी माझ्या मुलांना पैसे देणे बंद केले, तेव्हा रवी आणि प्रतीक यांनी माझ्याशी बोलणे बंद केले होते. जो नेहमी मला कॉल करायचा आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी मला काहीतरी विचारायचा, तो त्याच्या घरी जबरदस्तीने कॉल करायचा. त्याला माहीत आहे की मी त्याच्या घरी गेलो तर मी मुलांसाठी बऱ्याच वस्तू देईन, मी त्यांना भरपूर पैसे देईन. पण आता त्याला हे माहीत नव्हते की त्याचे वडील रिकामे झाले आहेत. म्हणून त्याने मला बोलवले आणि मला कॉल करणे थांबवले. राजनची पत्नी, जी पूर्वी माझ्यासोबत खूप चांगली असायची, आता तिचा मूड देखील नेहमीच वाईट असायचा. मला असे वाटले की मी पुन्हा हा व्यवसाय उभा करणार नाही. आता माझ्या मुलांनी विचार केला पाहिजे की ते त्यांच्या वडिलांच्या चांगल्या व्यवसायाला त्यांच्या हातातून बाहेर पडण्याची परवानगी का देत आहेत. कारण मी म्हातारा झाला आहे. मी एक दिवस मरणार. हा व्यवसाय येत्या वेळी त्यांचा फायदा होणार आहे. माझ्या नातवंडांनाही खूप मी आवडत असे, पण आता तेही मला टाळू लागले. राजनही माझ्या खोलीत येत नव्हता. यावेळी मी पाहिले की माझ्या आरोग्यात बरेच बदल झाले आहेत. माझे आरोग्य चांगले नव्हते. यापूर्वी जेव्हा मी त्यांच्या मुलांच्या सर्व गरजा भागवत असे, तेव्हा ते माझ्यासाठी चांगले होते. पण आता मला या घरात माझे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली की आता मला महत्त्व नाही या घरात किंवा माझ्या मुलांच्या दृष्टीने नाही. जेव्हा मी खूप पैसे कमवत असे तेव्हा कदाचित मी चांगला असेल, पण आता मी सक्षम नव्हतो, म्हणून मी विचारणार नाही. मला खूप जोरात खोकला होता. यामुळे माझ्या छातीवरही वेदना होऊ लागली. कधी कधी इतका खोकला असायचा की मला त्रास होत असे, पण कोणीही मला भेटायला आले नाही. मी माझ्या खोलीत बंद राहत असे. एके दिवशी मी राजनला सांगितले की माझा घसा बऱ्याच दिवसांपासून खराब होत आहे. मला डॉक्टरकडे घेऊन जा. प्रथम राजन काही काळ गप्प राहिला. मग जेव्हा त्याने माझी प्रकृती पाहिली तेव्हा तो असे म्हणू लागला की ठीक आहे, मला तुम्हाला दवाखान्यातून घेऊन जाऊ द्या. त्याने मला रुग्णालयात नेले. जेव्हा राजनने मला डॉक्टरकडे नेले तेव्हा डॉक्टरांनी एक किरकोळ औषध दिले, पण औषधात कोणताही फरक नव्हता. मी दिवसेंदिवस कमकुवत होत होतो. दिवसेंदिवस खोकला वाढत होता. माझ्या डोळ्यांखाली काही वर्तुळे होती. तापही येत होता. एके दिवशी राजन म्हणू लागला की बाबा, मी विचार करत आहे की मी तुम्हाला एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जावे. तुम्हाला लहान डॉक्टरांकडून फायदा होत नाही. तुम्ही इतका खोकला केला की मुले देखील झोपेतून उठतात. आम्ही देखील विचलित होऊ लागतो. मी म्हणालो, मुला, मी स्वतःला खूप अस्वस्थ करतो. तू मला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. त्याने मला एका मोठ्या रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वी तो म्हणाला की मी तुम्हाला एका मोठ्या रुग्णालयात घेऊन जावे. तुमच्या रुग्णालयाचा खर्च कोण सहन करेल? तुम्ही यापुढे सक्षम नाही. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. तुमच्या 2 मुलांनाही तुमच्याशी काही अर्थ नाही. ते पैसे मिळवण्यासाठी येथे येत असत आणि तुम्हाला त्याच्या घरी बोलवायचे. पण आता पहा, आता वडिलांसारखी चिंता नाही. मी गप्प राहिलो, फक्त डोक्यावर उचलले. रुग्णालयात गेल्यानंतर
डॉक्टरांनी माझी संपूर्ण स्थिती ऐकल्यानंतर बऱ्याच चाचण्या केल्या. जेव्हा अहवाल आला तेव्हा माझ्या इंद्रियांना धक्का बसला. मला असे दिसून आले की मला एक TB सारखा रोग झाला होता, जो बऱ्याच प्रमाणात वाढला होता. त्याचे उपचार देखील खूप महाग होते, पण सध्या माझे उपचार शक्य झाले होते. या क्षणी जेव्हा राजन घरी आला आणि त्याने पत्नी नेहाला हे सांगितले, तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. मी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभा होतो जेव्हा ते दोघे संवाद साधत होते. नेहा असे म्हणू लागली की आपल्या वडिलांनी आपला सर्व व्यवसाय गमावला आणि आता ते स्वतः आजारी पडले. हा आजारी इतका मोठा झाला आहे की उपचार देखील बराच काळ टिकेल. आपल्याकडे थोडे पैसे आहेत जे आपल्या वडिलांवर खर्च करायचे. असो, तुमचे वडील खूप म्हातारे झाले आहेत. जरी या जगापासून दूर गेले तरी कोणाला काहीही फरक पडणार नाही. असो, आता त्याचा काहीही उपयोग नाही. आपल्याकडे खूप खर्च आहे, मुलांचे शिक्षण आहे आणि आता तुमचे वडील देखील 1 रुपया देत नाहीत. सर्व काही आपल्यावर आले आहे. आता सोडा. आपल्या वडिलांकडे लक्ष देण्याची गरज नाही. मला एकट्याने घरातील सर्व कामे देखील करावी लागतात. मी तुमच्या वडिलांची सेवा करणार नाही आणि तुमच्या वडिलांना खोलीतच राहण्यास सांगा. त्यांचा आजार कधीही मुलांवर येऊ देऊ नका. आधीच आपण त्यांच्या खोकल्याने खूप त्रस्त आहोत. आपल्या मुलांना त्यांचा आजार व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मला वाटले की माझा मुलगा अजूनही आपल्या पत्नीला फटकारेल, पण त्याने आपल्या पत्नीला काळजी करू नको असे सांगितले. मी वडिलांना समजावून सांगेन. हे ऐकून मला फार वाईट वाटले. मी शांतपणे चालत असताना खोलीत आलो आणि प्रथमच खूप ओरडलो. माझा व्यवसाय उद्ध्वस्त झाला तरी मला फार वाईट वाटले नव्हते, पण आज मी माझ्या सुनेच्या बोलण्याने खूप दुखावलो होतो. आता जणू मी या घराच्या एका अनावश्यक गोष्टीसारखा बनलो होतो, ज्याचे कौतुक करायचे नव्हते. मला भीक मागितल्यासारखे अन्न मिळत असे. सून तिच्या हातात हातमोजे घालून खिडकीतून प्लेट देत असे. साडीचा पल्लू ती तिच्या नाकावर ठेवायची. लवकर खा आणि खिडकी बंद करा असे ती म्हणायची. असे होऊ नये की तुमच्या खोलीतून जंतू बाहेर पडतील आणि सर्वांना हा रोग होईल. मला शिळ्या अन्नाचा वासही येत होता. सुनेने मुलांनाही माझ्याकडे पाठवणे बंद केले. एके दिवशी ती राजनला म्हणाली, मला तुमच्या वडिलांना अन्न दिले जात नाही. त्यांचे अन्न स्वतः द्या. राजन म्हणाला की मी अन्न देईन. तू आवाज का करत आहेस? जर वडिलांनी ऐकले तर त्यांना वाईट वाटेल. पण माझ्या खोलीच्या खिडकीतून मी काय ऐकत असेल? त्यांना काय माहीत होते? मी स्वतःला खूप असहाय्य आणि दुबळे वाटत होतो. मी अश्रूंच्या डोहात कोरडी भाकर आणि शिळी भाजी खायचो. राजनने मला कोणत्या प्रकारची औषधे दिली मला माहीत नव्हते. तो मला खिडकीतून औषधे देणारा नव्हता, पण ती अजिबात बरी होत नव्हती. वेळ वाढत होता. माझे आरोग्य बिघडले होते. अन्न व्यवस्थित खाल्ले जात नव्हते. मी स्वतः उठून पाणी पिऊ शकत नाही. राजन खोलीत आला नाही. नातवंडांनी माझ्याकडे येण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची आई त्यांना फटकारत असे की आजोबांच्या खोलीत फिरत असाल तरी त्यांना एक अतिशय धोकादायक आजार आहे. जर तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही लोकही आजारी पडाल. चला आपल्या खोलीत जाऊन अभ्यास करा. जेव्हा मी ऐकले तेव्हा माझे हृदय फाटल्यासारखे झाले. मला हा आजार का झाला हे माहीत नव्हते. माझ्यावर उपचार केले जात होते की नाही? मुलगा मला औषधे देत होता, मग औषधांमधून फरक का नव्हता? मग मला कळले की तो मला डॉक्टरांकडून नव्हे तर मेडिकलमधून, दुकानातून स्वस्त औषधे देत होता, ज्यामुळे माझी स्थिती चांगली होत नव्हती. परंतु आता या औषधांवरही परिणाम झाला आहे. खोकला असताना माझे आयुष्य अर्धे असायचे. एकदा मी रक्ताची उलटी केली. जेव्हा सुनेने पाहिले तेव्हा ती म्हणाली की आता मी माझ्या वडिलांना घरी 1 मिनिटही सहन करणार नाही. या बंद खोलीत माझे आरोग्य खूप वाईट झाले होते. मी ओरडत सर्वांना आवाज देत असे, पण मला मदत करण्यासाठी कोणीही आले नाही. मग रडण्याशिवाय मला कोणताही मार्ग नव्हता. सकाळी जेव्हा राजन खोलीत आला तेव्हा त्याला रक्त पाहून भीती वाटली. मी पूर्णपणे बेशुद्ध झालो होतो. मी शुद्धीत नव्हतो. त्याने पटकन मला उचलले आणि मला रुग्णालयात नेले. त्याच्या बायकोनेही त्याला समजावले की तुम्ही आपल्या वडिलांची सेवा का करत आहात? तुमच्यावर सर्व जबाबदारी आहे. फक्त तुम्ही त्यांना बऱ्याच वर्षांपासून आपल्यासोबत ठेवले. तुमचे दोन्ही धाकटे भाऊ येऊन त्यांना भेटत नाहीत. मी माझ्या वडिलांना प्रतीकडे सोडण्याचा विचार करत आहे. काही दिवस तो त्यांची सेवा करेल. 2 दिवस मी रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर जेव्हा मला रुग्णालयातून सोडण्यात आले तेव्हा राजनने मला प्रतीकच्या घरी सोडले.
त्याच्या पत्नीने माझ्या अवस्थेबद्दल प्रतीकच्या पत्नीला आधीच सांगितले होते. जेव्हा मी प्रतीकच्या घरी आलो तेव्हा माझी प्रकृती पाहून त्या दोघांनाही धक्का बसला. जेव्हा त्यांना माझ्या आजाराबद्दल कळले तेव्हा ते घाबरून गेले आणि त्यांनी मला स्पर्शही केला नाही. त्यांनी मला राहण्यासाठी एक खोली दिली. राजनने प्रतीकला सांगितले होते की मी आत्तापर्यंत वडिलांची खूप सेवा केली आहे, त्यांना खूप उपचार केले आहेत. आता तुम्ही त्यांच्यावर उपचार करा आणि त्यांना आपल्या घरात ठेवा. मला एकट्याला माझ्यावर सर्व ओझे नको आहे. तुमच्याकडेही काही जबाबदारी आहे. माझं आरोग्य येथेही बरे झाले नाही. प्रत्येकडे मला डॉक्टरांकडे नेण्यासाठी खूप पैसे होते, ज्यामुळे तो खूप काळजीत पडला आणि त्याने मला मेडिकलमधील औषधे खायला दिली, ज्यामुळे माझी स्थिती आणखी बिघडली. त्याची बायको रागिनीने त्याला सांगितले होते की वडिलांना आपल्या घरात ठेवण्यापूर्वीच मी कोणतेही काम करणार नाही. मी येथे राहत असताना फक्त 1 महिना झाला होता. माझ्या खोकल्यामुळे रागिनीसुद्धा खूप अस्वस्थ झाली आणि वारंवार सांगत राहिली की ज्या दिवशी आपले वडील या घरात आले आहेत त्या दिवसापासून घराचे वातावरण बिघडले आहे. आम्ही किती आरामशीरपणे जगलो. आपले वडील नेहमी खोकल्याने घरात रोग पसरवत राहतात. मी तुमच्यासमोर माझे हात जोडते. कृपया येथून आपल्या वडिलांना घ्या. मी त्यांच्या उपस्थितीत येथे थांबत नाही. ज्यावर प्रतीकने म्हटले होते की मी वडिलांसोबत मोठा भाऊ म्हणून माझा चेहरा फिरवू शकत नाही. यापूर्वी वडील बरेच पैसे आणि बऱ्याच वस्तू आणत असत, मग तू त्यांची खूप सेवा करायचीस. ती म्हणाले, होय, कारण तेव्हा वेळ काहीतरी वेगळा असायची. तुमचे वडील निरोगी होते, पण आता त्यांना इतका मोठा आजार झाला आहे की मी त्यांच्या जवळ जाणार नाही. मी त्यांच्याशी तिरस्कार करते. तुमचा मोठा भाऊ त्याने आपला ओझे काढून आमच्या घरी पाठवलं. त्याने आपल्या वडिलांना आयुष्याचा बहुतेक आनंद घेतला आहे आणि आता जेव्हा स्वतःच्या बाजूने पैसे खर्च करण्याची वेळ आली तेव्हा त्याने त्यांना येथे उपचारासाठी पाठवले. रागिनीने दररोज प्रतीकला चिडवले होते की वडिलांना लहान भावाच्या घरी पाठवण्यासाठी. प्रतीकसुद्धा आपल्या मोठ्या भावाप्रमाणे रवीच्या घरी गेला आणि म्हणाला की वडिलांचे उपचार खूप महाग आहेत. मला माहीत नाही, तुझी नोकरी चांगली आहे. काही दिवस तुम्ही त्यांना आपल्या घरी ठेवा, त्यांना उपचार करा, त्यांची सेवा करा. पण इथेही असेच काहीतरी होते. मी कोणालाही काही बाळगण्यास सक्षम नव्हतो. त्याने मला एक खोली दिली, पण त्याची पत्नीही खूप वाईट होती. असे म्हणायचे की येथून या वृद्ध माणसाला बाहेर काढा. तो येथे आला आहे आणि आपल्या मोठ्या मुलासह येथे आला आहे. मी म्हणतो की तुम्ही आपल्या वडिलांना वृद्धापकाळात सोडता का? असो, आता तुमच्या वडिलांचा काही उपयोग नाही. मला आता कोणाकडूनही आशा नव्हती. एक, मी आधीच या आजाराने तुटलो होतो. दुसरे म्हणजे माझी सून आणि मुलांनाही मला पूर्णपणे तोडले. मी आता एकाकीपणाचा बळी पडलो होतो. मुले माझ्यापासून पळून जायची, एकमेकांकडे सोडत होती. कोणीही माझ्याबद्दल काळजी करणार नाही. हेच मुले होती ज्यासाठी मी या मुलांना सोडले नाही आणि माझ्या पत्नीची बेवफाई पाहिल्यानंतरही माझे लग्न झाले नाही, जेणेकरून माझी मुले निराधार होणार नाहीत. माझे सर्व आयुष्य स्वतः कष्ट करीत होते आणि मी मुलांना माझ्या परिश्रमांकडे नेले होते. मुलांना चांगले शिक्षण मिळाले. मी आपल्या आनंदाबद्दल विचार करणे थांबवले होते. माझी मुले सर्व काही करत होती कारण ती माझी मुले होती की नाही. माझ्या मनात एक प्रश्न देखील फिरत होता की मी बऱ्याच वर्षापूर्वी सोडलेली माझी पत्नी नक्कीच आहे. तिने माझ्याशी लग्न केले होते, पण लग्नानंतर तिला अधिक पुरुष होते, ज्यावर मी बऱ्याच वेळा विचार केला की ही माझी मुले आहेत की नाही. पण मी त्यांचा वडील आहे. या क्षणी मी माझ्या मनाने या गोष्टीला धक्का दिला होता आणि मी शांतपणे घराबाहेर पडलो. मला माझ्या मुलांसोबत राहण्याची गरज नव्हती. माझ्या सामानात माझ्याकडे सर्व काही पैसे होते. मी माझे सामान घेतले आणि आश्चर्यचकित होऊन पावले उचलत ट्रेनमध्ये बसून माझ्या गावी पोहोचलो. माझे गाव, जिथे माझी भावंडं राहत होती. मी त्यांच्याकडे गेलो. जेव्हा मी माझ्या भावाचा घराचा दरवाजा वाजवला आणि बऱ्याच वर्षानंतर माझ्या भावाने अशा परिस्थितीत मला पाहिले तेव्हा लगेच मला मिठी मारली. आज बऱ्याच वर्षानंतर मला असे वाटले की या जगात माझ्याकडे कोणीतरी आहे. माझ्या आगमनानंतर त्याने इतर सर्व भावंडांना त्याच्या घरी बोलावले. माझी स्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले. मी त्यांना त्यांच्या मुलांच्या कृत्याबद्दल सांगितले. मग ते म्हणाले की आता तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही. आमचे तुझ्याशी रक्ताचे नाते आहे.
आम्ही तुला कधी एकटे सोडणार नाही. माझ्या बहिणींनी माझी खूप सेवा केली, माझी खूप काळजी घेतली. मोठ्या भावाने मला गावाच्या वैद्याकडे नेले. ते म्हणाले की काही दिवसांच्या उपचारानंतर माझा आजार मुळापासून दूर होईल. मी इथे पोहोचलो. माझ्यासाठी सर्व काही खूप कठीण होते. माझ्या आगमनानंतर माझ्या मुलांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या भावंडांनी माझ्यावर येथे उपचार केले. काही वेळा निघून गेल्या. मी एकदम ठीक झालो. माझ्या भावांनी सांगितले की आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आता तू नेहमीच आमच्यासोबत राहाल. मी म्हणालो की मी तुमच्यासोबत नक्कीच आहे, पण माझ्या मुलांना मी मेलो आहे याची बातमी सांगावा अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून माझ्या भावंडांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या लोकांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले की तू जिवंत आहेस, पण तू तुझ्या मृत्यूची बातमी का पसरवत आहेस? मी म्हणालो, कारण मला त्यांना येथे बोलावयाचे आहे. माझी सर्व जमीन या गावात आहे. माझ्या मृत्यूची बातमी ऐकून ते तिघेही पटकन धावत येतील. आणि तसेच घडले. जेव्हा त्यांना माझ्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्यांनी 2 दिवसानंतर येथे येण्याचा विचार केला. त्यांना वाटले की वडील यापुढे या जगात नाहीत, पण मग आपल्या मालमत्तेचे भाग का सामायिक करू शकत नाहीत? मरण्यापूर्वी त्यांनी आमच्यासाठी बरेच काही सोडले आहे. असो, त्यांनी आमच्यासाठी हे सर्व जमा केले होते. आता आम्ही ते आमच्या नावावर कायदेशीररित्या पूर्ण करू. जेव्हा तिघेही गावात आले तेव्हा मी संपूर्ण गाव एकत्र केले आणि जेव्हा गावात गर्दी जमली आणि मी समोर उभा राहिलो, मला पाहून त्यांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली होती. त्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला. पण जेव्हा त्यांनी मला परिस्थितीत पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. मी संपूर्ण गावासमोर जाहीर केले, ही तिन्ही मुले माझी नाहीत. मी अज्ञात आहे आणि मी त्यांना माझ्या मृत्यूची खोटी बातमी सांगितली. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही किंवा मी त्यांना माझ्या भूमीच्या मालमत्तेतून एकही रुपया देऊ इच्छित नाही. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी माझ्या पायावर रडण्यास सुरुवात केली. संपूर्ण गावासमोर त्यांचा अपमान होत होता. या तिघांनाही माझे पाय पकडले आणि रडण्यास सुरुवात केली. बाबा, आम्हाला माफ करा, पण असे म्हणू नका की आपली तिन्ही मुले नाहीत. आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. मी म्हणालो की माझा व्यवसाय का बुडाला आहे? मला या आजाराबद्दल काय वाटले? तुम्ही लोकांनी मला ओझे समजण्यास सुरुवात केली, एकमेकांकडे ढकलण्यास सुरुवात केली. पण या जगात माझ्याकडे कोणी नाही असे तुम्हाला वाटते का? हे माझे स्वतःचे भावंड आहेत ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आज मी तुम्हाला एक सत्य सांगू इच्छितो. मला माहीत आहे की नाही ही माझी मुले नाहीत, कारण माझी बायको विश्वासघातकी होती, जिने माझा विश्वास जिंकला आणि इतर पुरुषांशी संबंध जोडले. जेव्हा मला तिच्या वास्तविकतेबद्दल कळाले तेव्हा मी तिला सोडले. मी तुमच्यासाठी काय केले नाही? लोकांनी मला बरेच काही सांगितले की मी दुसरे लग्न करावे, पण तुमच्यामुळे माझे लग्न कधीच झाले नाही, कारण मला माझ्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये असे वाटले. मी माझ्या वाईट काळात तुमचे वास्तव पाहिले, म्हणून मी संपूर्ण गावासमोर घोषित करत आहे की मला तुमच्याशी काही देणे घेणे नाही आणि तुम्ही लोक इथे कधीच येऊ नका. मी माझ्या सर्व बहिणी व बंधूंमध्ये माझी सर्व जमीन मालमत्ता वितरित करत आहे. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही माझ्या पाठीमागे माझ्यावर फसवणूक करत आहात. एक चारित्र्यहीन स्त्रीचा मुलगा आहात. आपण हे सिद्ध केले की आपण त्यांचा मुलगा आहात, कारण ती माझ्या पाठीमागे माझी फसवणूक करत होती आणि आपण समोरून माझ्यावर हल्ला करत होता. जेव्हा मी माझ्या बहिणी व भावांना माझी सर्व जमीन वितरित करत आहे हे त्यांना कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यांनी खूप माफी मागितली, पण एक वेळ अशी होती जेव्हा मी त्यांच्या आईला क्षमा केली नाही. आता मी त्यांना कधीही क्षमा करणार नाही. ते रडत आणि खेदपूर्वक निघून गेले. मी वकिलास बोलावले आणि माझी सर्व मालमत्ता माझ्या भावांना वितरित केली, पण त्याचवेळी त्यांना असे म्हटले की आता मी कधीही शहरात जाणार नाही. मी लोकांसोबत येथे राहू, जसे आपण पूर्वी एकत्र राहत असे. मी माझ्या मुलांशी सर्व संबंध कायमचे संपवले होते. काही काळानंतर मला कळले की ते तिघेही खूप वाईट परिस्थितीतून जात आहेत. दोन्ही मुलांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आणि मोठा मुलगा गरिबीचे जीवन जगत आहे. मी चांगले जीवन देण्यासाठी मी ज्या मुलांसाठी धोका पत्करला होता त्यांनी स्वतःच्या हातांनी सर्व काही उद्ध्वस्त केले. मी करू शकत असे काही नव्हते. मी त्यांच्याकडे कधीच पाहिले नाही. त्याने बऱ्याच वेळा माझ्याकडे माफी मागण्याचा प्रयत्न केला,
पण मी त्यांना कधीही क्षमा करत नाही. मी आता माझ्या भावंडांसह गावात राहतो. मी माझ्या गावाच्या सुगंधात आनंदी आहे. मी माझ्या गावातील लोकांसह शांततेचे वातावरण जगत आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडेल.